झालाच पाहिजे, राजूर गावाचं पुनर्वसन झालाच पाहिजे। बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। पिढा टळू दे, बळीराज येऊ दे, पिढा टळू दे, बळीराज येऊ दे, पिढा टळू दे, बळीराज येऊ दे, पिढा टळू दे, बळीराज येऊ दे। सरकारला बुद्धी कधी येणार? येणार 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 येणार, सरकारला बुद्धी कधी येणार? येणार 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 येणार। पुनर्वसन गाव व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे। बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जय जवान, जय किसान। मी उमेश मळवडे, राजूर दक्षिण सोलापूर। एकंदरीत पाहता दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सेना नदीला भयंकर महापूर आहे। आमच्या राजूर गाव एकूण क्षेत्रापैकी 100% क्षेत्र सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। एक गुंठा पण शिल्लक राहिला नाही। 750 ते 800 कुटुंब बेघर झालेलं आहे। मी शासनाला, माननीय कलेक्टर महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझं कळकळीची शेतकऱ्याच्या बांधवांकडून विनंती आहे की आपला गाव 100% पुनर्वसन व्हायला पाहिजे। आणि दुसरा, शेतकरी भयंकर अडचणीमध्ये आहे। आता आम्ही 7-8 वर्ष तर याच्यात निघू शकत नाही, एवढं मोठं संकट आपल्या जोरावर आहे। मग आमचं एक विनंती आहे, संपूर्ण आमचं कर्ज माफी व्हायला पाहिजे। आपला शेतकऱ्या बांधवांची एक कळकळीची विनंती आहे, नाहीतर भयंकर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। हे कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री महोदय साहेब, आमचं शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर त्वरित शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हायलाच पाहिजे। शेतकरी बांधवांकडून माझं कळकळीची विनंती आहे। अरे सकाळी 9 पासून जेव्हा तहसीलदार साहेबांचा निरोप आला की 2 लाख क्युसेक पाणी हे आपल्या कोळेगाव धरणातून, चांदपुरी धरणातून सोडलेलं आहे, तर तुम्ही गाव लवकरात लवकर रिकामा करू म्हणून आम्ही प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केलं। सकाळी 9 पासून पाट्टे 4 पर्यंत लोकांना आवाहन करून आम्ही गावाच्या बाहेर काढलं। मग गावाच्या मंगळवारी सोमवारी पाट्टे आम्ही ह्या मठात येऊन राहिलो, तर ह्या मठात मग प्रशासन देखील कधी म्हणजे आलंच नाही। मग आम्ही मग विविध सामाजिक संस्था म्हणा किंवा दानशूर व्यक्ती म्हणा आम्हाला ह्या शेतकऱ्यांसाठी चारा पुरवलं किंवा अन्नधान्य केलं। पण प्रशासनाकडून काल फक्त 935 किलो 150-200 जनावरांना यादी दिली त्यांना बनवून। आमची मागणी 3000 किलोची होती, त्यांनी 935 किलो दिले। त्यामुळे आम्ही प्रशासनाचा म्हणजे जाहीर निषेधच म्हणावं, कारण ते 935 काय पुरणार साहेब? किती किती जनावरांना काय काय द्यायचं? प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आमच्या गावाकडे। आणि गावात पूर्ण पाणी शिरलेलं आहे, गावात अन्नदानाची नासाडी झालेली आहे, सगळे दप्तर सगळे भिजलेले आहेत गावातले, त्यामुळे गावाची बेकार अवस्था झाली आता। कारण तहसीलदार अद्याप आले नाहीत या ठिकाणी। येऊन गाडीवर ते कार मध्ये आले, तिथं वळवून गेले साहेब। कुठून वळवून गेले? इथं मठाजवळ येऊन थांबले नाही, शेतकऱ्यांशी बोलले नाही, तुमची व्यवस्था काय करतो म्हणले। आणि आमदार साहेबांनी त्या दिवशी आमदार साहेबांची व्हिजिट होती, त्यावेळी आमदार साहेबांनी सांगितलं की या लोकांचे काय समस्या आहेत तुम्ही म्हणजे हे करा, सॉल्व्ह करा, तरी त्याने काय दखल घेतली नाही। आणि तहसीलदारांना इकडे येण्यासाठी भीती वाटते, कोणते कशाची भीती वाटते नेमकी काय त्यांनाच माहित। आता लोकांचा आक्रोश असेल त्यांच्यावर, ते लोकांना घाबरून येत नसतील। तुमची मागणी काय आहे नेमकी? आता काय आम्हाला काय, आता 2 महिने तर आता चारा उपलब्ध होणार नाही तिथं, कारण सगळं पूर्ण वाळून गेलं। ते ह्याच्या पाण्यामुळे सगळं गाजरा म्हणा, सगळं म्हणा ते वाळून गेलंय, कणीस बिणीस सगळं। चाला उपलब्ध करा म्हणून एवढेच आहे शासनाकडे मागणी आमची। सरसकट पंचनामा करा। आणि मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या आधी 7-12 कोरा करतो म्हणले होते। ह्या असल्या भयान परिस्थिती बघून सर्व शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून म्हणून मी मागणी करतो शेतकऱ्यांच्या वतीने। मी मल्लिकार्जुन भीमाशंकर बिराजदार, राहणार राजूरगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। साहेब, साधारण 800 ते 1000 लोकसंख्या असलेलं आपलं छोटस गाव आहे। तर या गावची ओळख सांगायचं झालं तर या लहान गावामध्ये माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबांचं हे गाव आहे। म्हणजे या छोट्याशा गावातून मोठ्या पदांपर्यंत मारलेले देवकते साहेब स्वर्गीय, म्हणजे या गावामध्ये संस्कार आहे। मुळात सांगायचं म्हणजे या गावात गावची परंपरा आणि रूढी हे पूर्ण संस्कारानं भरलेलं आहे। तर यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे
शेना नदी आपल्या गावा लागूनच वाहत जातो. म्हणजे शेना नदीला जास्त पाणी सोडल्यामुळे आपल्या गावाला चोहीकडे पाणी आलेले. साहेब, तुम्हाला सांगायचं झालं तर एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे शेतीचं आणि शेतातील पिकाचं, ते आम्ही विचार करू शकत नाही. साधारण कधीच असं नाही हो नदीला पाणी. एवढं मोठ्या प्रमाणात पाणी येईल वाटलं होतं का तुम्हाला? तुम्हाला सांगू का, एवढं पाणी येईल असं कोणालाच स्वप्नात वाटलं नव्हतं. एवढं पर्यंत येईल पाणी म्हणून आपले गावातील सर्व आपले काय ते घरगुती वस्तू असतील ते त्याच ठिकाणी ठेवून गेलेले. म्हणजे साधारण येईल म्हणून असं म्हणून त्यांनी समजून घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ठेवून गेलेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ती वेगळी गोष्ट आहे. साधारण माझं 8 एकर ऊस आहे, त्या नदीला लागूनच आहे. 265 जातीचा ऊस आहे. जबरदस्त ऊस आलं होतं साहेब. एकरी 60 ते 70 टन पडणार होतं असं ऊस आलेलं होतं. म्हणजे ते आता महापूर आल्यामुळं एवढी भयानक नुकसान झालेले साहेब. किती झालं नुकसान? साधारण 8 एकरामध्ये किती लाख? 8 एकरमध्ये 10 ते 12 लाख रुपये पर्यंत नुकसान झालेले आहे साहेब. कसं आहे, आम्ही ऊसाबरोबर आणखी कोणते कोणते पिकं होती तुमच्या? ऊसाबरोबर तूर, कांदा हा आम्ही मुख्य पीक घेतो, ते पण खूप नुकसान झालेले. साधारण एकूण हे किती झाले नुकसान तुमचं सर्व मिळूनच एकूणच माझ्या शेतीचं नुकसान 15 ते 20 लाख रुपये झालेले आहे साहेब. बरं, काय अपेक्षा आहे शासनाकडे तुमची? आता बघा ना, शासनाकडे आमचं एकच अपेक्षा आहे साहेब, संपूर्ण कर्जमाफ व्हायला पाहिजे. आमचं एकच आव्हान आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांना आमचं सर्व शेतकरी बांधवांचा विनंती आहे, आपण एक तरी डोळा उघडायला पाहिजे. देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले, एक जरी डोळं उघडलं तर माझ्या या सर्व शेतकरी बांधवांचं कल्याण होईल असं आमचं म्हणणं आहे साहेब. तुकाराम सुरेश मळेवाडी. आज वगैरे सांगा. तुकाराम सुरेश मळेवाडी, मी राजूरचा शेतकरी आहे. उजनीचा पाणी आणि 4 तलावाचे पाणी, कोळेगाव सगळे पाणी येऊन राजूर गाव सगळं पाण्यात गेलं आणि शेतकऱ्याचं तूर पीक आणि ऊस हे सगळं पाण्यात वाहून गेलं. असं असताना जेव्हा आम्ही राजूर गावामध्ये आलो तेव्हा रात्रीच्या वेळी तहसीलदार साहेब राजूर गावामध्ये आले आणि सगळ्याला चला आपण इथं थांबू नका, राजूर गावामध्ये पाणी येतं म्हटल्यावर आपण गावातले सगळे इथं स्थलांतर झालो. स्थलांतर होऊन आता 10 दिवस झालं, फक्त येतात आणि जातात. प्रशासकीचं काही व्यवस्था नाही आणि जनावरला चारा पण नाही. चारा दिलेला आहे, चारा अक्षरशः भोगस आहे, त्याच्यामध्ये सगळे किडा झालेले आहे. असं शेतकरी कसं जगायचं हो सांगा. मायबाप सरकार म्हणतात तुम्ही शेतकऱ्याला न्याय देत नाही, त्यासाठी सरकारनं काय विचार करावा? तुम्हाला वाटतंय जर तुम्ही शेतकऱ्याचा तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री याची दखल घ्या. आता तरी अर्थमंत्र्यांना तुम्ही आता तिजोरीची चावी आता खोलायची वेळ आली, तुम्ही शेतकऱ्यासाठी खोला. कधी खोलणार आहे? शेतकरी जर मेला तर तुम्ही जगणार कसं? कोरोनाच्या काळात या शेतकऱ्यांना तुम्हाला जगवलं आहे, सरकारला आणि लोकांना. तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही बघत नाही. एकदा तुम्हाला या सरकारला वाटत असेल तुम्ही तुमच्या हुकुमशाही चाललाय, इथं हुकुमशाहीचं राज चाललंय, शेतकऱ्याचा कोणी वाली राहिलं. जर वेळ आला तर साहेब तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन पण करतो. वेळ आला तर आम्ही आत्महत्या पण करायला तयार आहे. याद राखा, आमचं राजूर गाव हे नदीकाठी गाव असल्यामुळे पुनर्वसन झालीच पाहिजे. पुनर्वसन नाही झालं तर तुम्हाला आम्ही उपोषण करणार आहे. बघा, हे किती दिवस झाले गावात आमच्या गावातल्या सगळ्या घरामध्ये आपली ज्वारी असू दे आणि वस्त्र, आपले कपडे असू दे, आपल्या कागदपत्र असू दे, सगळं भिजून गेले. जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत हे सगळं भिजून गाव सगळं पाण्यामध्ये बुडलेले. एकही प्रशासकीय अधिकारी आमच्याकडे येणार नाही. आणि जर तुम्ही न्याय नाही दिला तर आम्ही गावातच जाणार नाही. आमचं गाव स्थलांतर करेपर्यंत इथंच राहणार आहे, रोडवरच. आमचं पहिल्यांदा आम्हाला गावात 10 एकर शेत घेऊन राजूर गावांना स्थलांतरित करून आम्हाला सरकारने न्याय दिल्याशिवाय आम्ही येणार नाही. जर तुम्ही अलगर्जी केला नाही तर 2-2 दिवसात 4 दिवसात आम्ही आत्महत्या करणार आहे. त्यासाठी सरकार जबाबदार राहिला
पाहिजे एवढी सामूहिक आणि तुम्हाला आता प्रशासकाला विनंती करतो 3-4 दिवसात आमची गावची स्थलांतरचा योजना करा, नाही तर तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री तुम्हाला सांगतो जर स्थलांतर नाही केला तर मी आत्महत्या करणार आहे, तुम्ही सरकारला सांगून